नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. एमएसपी सह इतर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे कूच केला आहे. देशातील पंजाब हरियाणातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी राजधानीत आले आहेत. या शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी किमान आधारभूत किमतीची आहे. या संदर्भात केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी दिलेली आश्वासनेही पूर्ण केले नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यापूर्वी 2020 मध्ये शेतकऱ्यांनी दीर्घ आंदोलन केलं होतं. आता पुन्हा शेतकरी आक्रमक झाले असून सरकारने त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अद्याप रोखलं आहे. रोहित शर्मा 2022 T20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर या फॉर्मॅटपासून दूर होता. रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर लक्ष केंद्रित केलं. पण दुर्दैवाने अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर आयसीसी चषकांच्या दुष्काळ दूर करण्यासाठी बीसीसीआयने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी आतापासून सुरू केली. T20 वर्ल्ड कपसाठी 3 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं, पण सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. रोहित शर्माकडेच नेतृत्व का सोपवल्याचं कारणही बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितलं. रोहित शर्माकडे सर्व फॉर्मॅटचं कर्णधारपद आहे. हा सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे. तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधार पद असेल असं बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितलं. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचाच निकाल समोर येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. दुपारी 4:30 वाजता या निकाल वाचण्यास सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निकाल देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विधिमंडळ पक्ष कोणाचा याचा फैसलाच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. विधिमंडळ पक्ष ठरल्यानंतरच पात्र आणि अपात्र कोण हे ठरवण्यात येईल. दरम्यान सत्तेत गेलेले अजितदादा गटाचे 9 मंत्री अपात्र करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. याउलट अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी केली जात आहे.